Okay, so welcome back all for the series of lectures for the engineering mechanics. Okay, in the last session, rather in the last lecture, we have discussed those D'Alembert's principle, Newton's laws of motion for linear and angular motion. Okay, and we have started for the motion of a lift, isn't it? And in that we have considered the three examples. Examples were like this. The first case we have considered that the lift was at a rest. This is the first condition. Second condition was the lift was moving in a vertically upward direction, and third case was the lift was moving in a vertically downward direction. For that particular case, we have assumed that we are standing in a lift itself. आपण इथं लिफ्ट मध्ये उभा आहोत, असं इथं थांबलेलो आहोत आणि आपली जी पोझिशन आहे, दिस इज अवर फिट्स जनरल आयडिया आय एम डिस्क्राइबिंग ओव्हर हियर इन. Similarly for this case also and the last case also, म्हणजे ह्या तिन्ही कंडिशन्स आपण ज्या बघितल्या आपली विथ रिस्पेक्ट टू लिफ्ट ज्या होत्या त्या अशा पद्धतीच्या होत्या. तर पहिल्या केस मध्ये काय होतं, तर लिफ्ट वॉज ऍट अ रेस्ट. हिअर द लिफ्ट वॉज नॉट मुव्हिंग ऍट ऑल, and in that case whatever the reactive force I would like to go for by different color I will go for. आता या केस मध्ये जी रिॲक्शन आपल्याला मिळाली होती किंवा आपल्या पायाला मिळाली होती, कशामुळे, तर त्या लिफ्टच्या सरफेसमुळे, ती इथं अशी होती. नेक्स्ट वाली सेकंड वाला इथं असेल आणि थर्ड वाला केस मधला जी रिॲक्शन होती ती आपली इथं असेल. क्लिअर. तर इन द फर्स्ट केस इट वॉज नॉट मुव्हिंग ऍट ऑल, म्हणजे काय होतं, इथं रेस्ट कंडिशन होती. आय वुड लाईक टू मार्क हिअर रेस्ट किंवा स्टॅटिक कंडिशन. या कंडिशन मध्ये किंवा इथं जी मोशन होती ती मोशन आपली व्हर्टिकली अपवर्ड होती लिफ्टची, आणि या केसमध्ये जी मोशन होती ती व्हर्टिकली डाउनवर्ड होती. दिस इज अ डिरेक्शन ऑफ अ मोशन. आणि इन दॅट केस वी हॅव अन सम आयडिया, वी हॅव डिस्कस्ड सम ऑफ द थिंग्स रिगार्डिंग द रिॲक्शन आर. बरोबर. इथं पहिल्या केसमध्ये आपण काय म्हटलं होतं की ज्या वेळेस रेस्ट कंडिशनला लिफ्ट असेल आणि आपण लिफ्ट मध्ये उभा असेल, त्यावेळेस आपल्या पायावरती येणारा जो काही लोड असणार आहे, म्हणजे काय, समजा हे लिफ्ट आहे आणि आपण इथं बसलेलो आहे, उभा राहिलेलो आहे, हा आपला पाय समजायचा टाइम बिंग. आपल्या पायावरती येणारा जो लोड आहे तो लोड म्हणजे काय झालं, ऍक्शन झाली. ही कशावर झाली, त्या प्लॅटफॉर्मवरती. कशाच्या प्लॅटफॉर्मवरती, लिफ्टच्या प्लॅटफॉर्मवरती. मग लिफ्ट काय करते, खालून रिॲक्शन देते, त्याच्यामुळे आपला पाय त्या लिफ्टमध्ये खाली जात नाहीये, तो बरोबर त्या सरफेसवरती थांबतोय. मग त्यावेळेस जी येणारी रिॲक्शन आहे कुठून, त्या सरफेस पासून, लिफ्टच्या सरफेस पासून येणारी रिॲक्शन ही बरोबर आपल्या वेट एवढी असते, म्हणजे W=mg एवढी असते. बरोबर. केस कोणती होती, आपली फर्स्ट केस होती, जिथं रेस्ट कंडिशन होती. ऍक्सलरेशन जे होतं ते जी हे होतं या बॉडीवरती ऍक्ट होणार, कारण रेस्टला होतं. तर सेकंड केस मध्ये काय होतंय, ऑब्जेक्ट दॅट लिफ्ट इज मुव्हिंग व्हर्टिकली अपवर्ड विथ अन ऍक्सलरेशन ए. ह्या ऍक्सलरेशनने लिफ्ट वरती जात आहे. त्या केसमध्ये येणारी रिॲक्शन जी असणार आहे आर, ती आरचं मॅग्निट्यूड काय होतं, आपण काल लिहिलं होतं बघा. आय एम जस्ट ब्रशिंग द थिंग्स. mg प्लस ma. mg प्लस, एक्झॅक्टली बरोबर आहे, ma mg प्लस m इंटू एवढं होतं. a. म्हणजे काय झालं, ऍक्सलरेशन टाइम्स ते काय झालं, वाढलं. बरोबर आहे का. तर हे mg म्हणजे w, वेट होतं तेवढं ऍक्ट होणारच खाली. त्याचबरोबर काय झालं, ऍडिशनल वेट तिथं किंवा ऍडिशनल इनर्शिया आपल्याला म्हणता येईल. हा सुरुवातीचा स्टॅटिक कंडिशन मधला इनर्शिया झाला वेटवाला, आणि हा ma म्हणजे काय, फोर्सच आहे, म्हणजे तो काय इनर्शियाच आहे. तो काय झाला, ऍडिशनल झाला. ऍडिशनल इनर्शिया कशामुळे आला, तर आपली बॉडी काय करत होती, तर त्याच पोझिशन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु काय व्हायला लागलं, ते वरती जायला लागलं. किती नाही, ऍक्सलरेशन ए ने. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, या केस मधला जो इनर्शिया फोर्स जो होता, ज्याला आपण ma असं म्हणतो, तो काय होणार आहे, तर व्हर्टिकली डाउनवर्ड ऍक्ट होणार आहे. मी टाकून देतो इथं त्याला, आपण डबल एरोने काल मार्क केला होता. सो दिस इज नथिंग बट द इनर्शिया फोर्स ma वी कॅन से. हा कसा ऍक्ट व्हायला लागला, व्हर्टिकली डाउनवर्ड. आता हा कोणाबरोबर आहे, वेट बरोबर. वेट ही व्हर्टिकली डाउनवर्ड आहे आणि हा ma सुद्धा व्हर्टिकली डाउनवर्ड आहे, आणि रिॲक्शन आर वरच्या बाजूला आहे. म्हणजे आपण मी समेशन घेतली, म्हणजे काय, अपवर्ड साइड पॉझिटिव्ह, डाउनवर्ड साइड निगेटिव्ह घेतला, तर काय येणार आहे, आर प्लस येणार, आणि आर मायनस ma मायनस mg इज इक्वल टू 0 येणार. ते फक्त काय केलं, मी इक्वेट केलं, आर इज इक्वल टू mg प्लस ma एवढं केलं. म्हणजेच काय, की ज्या वेळेस लिफ्ट वरती जात असते त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, तर आपल्या पायावरती जास्त लोड आलं असं वाटतं, आपलं वजन वाढल्यासारखं वाटतं आपल्याला, म्हणजे आपल्या पायाला मुंग्या येतात आपण म्हणतो.
म्हणजे त्या सरफेस वरती वेट वाढलेलं नसतंय, पण काय होतं तर इनर्शिया वाढलेलं असतं. ऍक्सलरेशन ऍडिशनल जे मिळतं ते त्याच्यावरती ऍड होतं आणि बरोबर आपल्याला ऍडिशनल रिॲक्शन आली असं वाटतं. तर थर्ड केस काय आहे, तर थर्ड केस मध्ये सेम ऑब्जेक्ट आहे, सेम लिफ्ट आहे, परंतु लिफ्टची जी मोशन आहे ती मोशन कशी आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. बरोबर. आता या केसमध्ये काय होतं, ऍक्सलरेशन आणि मोशन म्हणजे दोघं काय होते, एकाच डिरेक्शनला होते. मोशन व्हर्टिकली अपवर्ड होती, ऍक्सलरेशन होतं. तर या केसमध्ये कसं आहे, ऍक्सलरेशन ही व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, म्हणजे याचा अर्थ काय, मोशन सुद्धा व्हर्टिकली डाऊनवर्डच आहे. हे दोघं म्हणजे ऍक्सलरेशन होत असताना ते डाऊनवर्ड होते, म्हणजे आपल्याला टॉपच्या ह्याच्यावरती गेलोय, फ्लोअरवरती गेलेलो आहे, एकदम टॉपच्या मजल्यावरती आपण पोहोचलेलो आहे आता. आणि तिथून काय केलं आपण, आपलं काम आटपलं सगळं, पुन्हा लिफ्ट मध्ये बसलोय आणि लिफ्ट मध्ये बसून आपल्याला बरोबर ग्राउंड फ्लोअरला यायचंय. आता आपण बरोबर जी हे बटन आतलं प्रेस केलं आणि ते लिफ्ट हळूहळू काय व्हायला लागली, त्याची मोशन वाढायला लागली, त्याची व्हेलॉसिटी वाढायला लागली. बरोबर. व्हेलॉसिटी हळूहळू वाढत जाते आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी अचीव्ह होते. तर ती व्हेलॉसिटी अचीव्ह होत असताना इथं जी रिॲक्शन आर असणार आहे, त्या रिॲक्शन आरचं मॅग्निट्यूड काय असेल, पायावरचा लोड जो असतो. तर पहिला बेसिक प्रश्न माझा असा आहे की ज्या वेळेस आपण इथं उभा असतो, लिफ्ट खाली येत असतं, त्यावेळेस आपणाला आपल्या पायावरती येणारा लोड हा वाढल्यासारखं वाटतं की कमी झाल्यासारखं वाटतं? कमी झाल्यासारखं. कमी झाल्यासारखं. कमी झाल्यासारखं वाटतं. बरोबर. असं का होतं रे मग कमी झाल्यासारखं? का आपल्याला ते सुडो आहे, बरोबर, इमॅजिनरी असल्यासारखं आहे. मम्मी जातो. का बरं म्हणून रे कमी झाल्यासारखं का वाटतं बरं? एनीवन? कारण की एम ए आणि एमजी दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत. एम ए आणि एम जी दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शनला आहेत, मग तर प्लस व्हायला पाहिजे होतं, बरोबर नाही? ऍडिशनल फोर्स नाही सर. वेटचे डायरेक्शन आणि ज्या फ्लोअरने रिएक्शन दिले त्याची डायरेक्शन एकाच खालच्या बाजूला आहे. नाही नाही नाही, हो का, बघा ना, वेट जे आहे बॉडीचं, ऍडिशनल फोर्स नाही सर. ऍडिशनल फोर्स नाही. फोर्स नाही का? फोर्स नाही का? एक मिनिट मी क्लिअर करतो थोडं, सांगितलं जरा. जे आपलं वजन आहे डब्ल्यू, हे मी इथं दाखवून देतो. बरोबर. हे आपलं डब्ल्यू हे वेट आहे, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल्स टू एम जी एवढं आहे. ते व्हर्टिकली डाऊनवर्ड, ते आजचा ग्रॅव्हिटीचा रूल आहे, ते कंपल्सरी व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार. तुम्ही कुठे जरी गेला पृथ्वीवरती तर ते कंपल्सरी व्हर्टिकली डाऊनवर्डच ऍक्ट होणार. क्लिअर. आता या केसमध्ये मला असं म्हणायचं आहे, मोशन डाऊनवर्ड आहे, बरोबर की नाहीये, म्हणजे आपल्याला ते लिफ्ट खाली खाली घेऊन यायला लागलेलं आहे. त्यावेळेस आपला इनर्शिया काय करेल रे? आपला इनर्शिया अपवर्ड डिरेक्शनला ऍक्ट होईल, बरोबर आहे का? बघा, त्यांचं म्हणणं असं आहे की आता व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन येते, म्हणजे आपला जो इनर्शिया फोर्स आहे एम इंटू ए वाला, ए म्हणजे कुठला, ऍक्सलरेशन ड्यू टू दॅट मोशन ऑफ लिफ्ट वी कॅन से, तो जो आहे तो एम ए हा व्हर्टिकली अपवर्ड आहे. दिस इज करेक्ट वन. पहिलं माझं स्टेटमेंट हे मला सांगा होतं, हे बरोबर आहे का? एम ए हा व्हर्टिकली अपवर्ड आहे, ते बरोबर आहे का? येस सर. एक्झॅक्टली, बरोबर. म्हणजे इथं काय येणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड कोण आहे, डब्ल्यू आहे, परंतु एम ए कसं आहे, अपवर्ड आहे. मग जर का आपण नेट समेशन मांडली तर नेट समेशन इन द सेन्स काय, आर म्हणजे हा फोर्सच आहे, रिॲक्शन आहे, वेट म्हणजे फोर्सच आहे, आणि एम ए म्हणजे सुद्धा काय, इनर्शिया फोर्स आहे. आपण व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन पॉझिटिव्ह घेऊया, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन निगेटिव्ह घेऊया. मग त्या केसमध्ये काय येणार, आपल्याला डे नंबर्सने काय सांगितलं, तर समेशन ऑफ फोर्सेस इज इक्वल्स टू एम ए असतो, बरोबर. समेशन ऑफ फोर्सेस इज इक्वल्स टू इनर्शिया फोर्स असतो. किंवा आपण तर इक्वेशन मांडून घेऊया, इथं काय येणार, आर प्लस येणार, व्हर्टिकली अपवर्ड आहे, तुम्ही आर प्लस मांडला. एम ए हा पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल रे? पॉझिटिव्ह. एम ए विल बी पॉझिटिव्ह, कारण व्हर्टिकली अपवर्ड आहे, सो दिस विल बी पॉझिटिव्ह. व्हॉट अबाउट द डब्ल्यू? मायनस डब्ल्यू. निगेटिव्ह येणार, बरोबर. आणि या सर्वांची सम किती असेल रे? 0. झिरो, एक्झॅक्टली झिरो. पण का बरं झिरो रे? व्हर्टिकल डायरेक्शनचा फोर्स 0 असेल. झिरो असेल, व्हर्टिकल डायरेक्शनचा फोर्स 0 असेल. या केसमध्ये एक मिनिट, आम्ही थोडस इथं जर थोडस स्किप करतो, या सेकंड केसला आहे तुम्ही. सेकंड केसमध्ये जर का आपण बघितलं इथं, तर इथं इक्वेशन काय येईल आपलं, आर प्लस येणार, बरोबर. एम ए प्लस येणार, कारण व्हर्टिकली, सॉरी, एम ए मायनस येणार, बरोबर आहे का?
हा मायनस घेतला मी कारण व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे आणि वेट जे आहे दाखवलेलं नाही तुम्ही ते वेट सुद्धा कसं असणार मायनस असणार निगेटिव्ह आणि इज इक्वल्स टू काय असणार पुन्हा एकदा इथं 0 असणार. म्हणजेच आपण रिअरेंज करून काय केलं होतं तर आर इज इक्वल्स टू MA आणि W आपण राईट साईडला घेतले म्हणजे दोघं काय झाले प्लस झाले W प्लस M इंटू ए असं इक्वेशन झालं होतं आपलं. हे आपलं सेकंड केस मधलं होतं. फर्स्ट केस मध्ये आपण काय लिहिलं होतं तर आर इज इक्वल्स टू डब्ल्यू लिहिलं होतं म्हणजेच काय रिॲक्शन आर व्हर्टिकली अपवर्ड आहे. इथं वेट दाखवून देतो मी तुमच्या लक्षात येईल. दिस इज द वेट W हा जस्ट अ मिनिट दिस इज वेट W. म्हणजे या केसमध्ये काय होतं आपलं इक्वेशन तर आर हा व्हर्टिकली अपवर्ड होता पॉझिटिव्ह झाला वेट हे डाऊनवर्ड होतं मायनस झालं इज इक्वल्स टू आपण 0 लिहिलं म्हणजेच आपण काय लिहिलं आर इज इक्वल्स टू आपण W असं म्हटलं होतं. आता या दोन केसेसचा स्टडी करा थोडासा लुक इनटू द फर्स्ट टू केसेस. इथं आपण काय म्हटलं आर इज इक्वल्स टू डब्ल्यू म्हटलं म्हणजेच आर मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू 0 लिहिलं. इथं काय लिहिलं आपण आर वरती चालला होता मायनस MA खाली येत होता W खाली येत होता म्हणजे आर मायनस MA मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू 0 लिहिलं म्हणजेच आर इज इक्वल्स टू डब्ल्यू प्लस MA असं लिहिलं. म्हणजेच येणारी जी रिॲक्शन होती ती W प्लस MA असं ऍडिशनल लिहिलं आपण आणि इथं येणारी रिॲक्शन होती ती एक्झॅक्टली W एवढी होती कारण MA 0 होता. ऍक्सलरेशन जे होतं ते 0 होतं कारण बॉडी रेस्टला होती. जे लिफ्ट आपलं आहे ते लिफ्ट आपलं रेस्ट कंडिशनला होतं बरोबर. आणि तर थर्ड केस मध्ये आपण काय म्हणतोय तर थर्ड केस मध्ये आपण आर व्हर्टिकली अपवर्ड आहे रिॲक्शन MA व्हर्टिकली अपवर्ड आहे तो प्लस घेतला आणि वेट डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस घेतला इज इक्वल्स टू 0 लिहिलं. आता हे 0 जे आपण लिहितोय तिन्ही केसमध्ये फर्स्ट केसमध्ये इथं 0 लिहिलं सेकंड केसला इथं 0 लिहिलं थर्ड केसला इथं 0 लिहिलं म्हणजे याचा अर्थ काय रे व्हॉट डज इट मीन्स अबाउट बॅलन्स्ड फोर्सेस आर बॅलन्स्ड. बॅलन्स फोर्स फोर्सेस आर बॅलन्स्ड इक्विलिब्रियम कंडिशन इक्विलिब्रियम कंडिशन ओके. आणखी काय सांगता येईल आता हे इक्विलिब्रियम कंडिशन जे म्हटलं फोर्सेस आर बॅलन्स्ड नो डाऊट म्हणजेच आपण त्याला आपल्या टेक्निकल लँग्वेज मध्ये मेकॅनिक्स मध्ये काय म्हणतो आपण त्याला तर इक्विलिब्रियम कंडिशन असं म्हणतो बरोबर. जर का हे इक्विलिब्रियम कंडिशन आहे म्हणजे याचा अर्थ काय जरी लिफ्ट थांबलेलं असेल लिफ्ट वरती चाललेलं असेल किंवा लिफ्ट खाली लागलं असेल तर या कंडिशनला जोपर्यंत आपला पाय हा त्या फ्लोअर वरती चिटकलेला आहे म्हणजे फ्लोअर वरती असा घट्ट आहे आणखी एस्केप झालेला नाहीये तोपर्यंत आपण इक्विलिब्रियम मध्ये आहोत. आपली बॉडी एक्सटर्नली इक्विलिब्रियम मध्ये आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपल्या पोटामध्ये गोळा आल्यासारखं झालं किंवा पोटामध्ये असं गरगऱ्यासारखं झालं आपण कधी लिफ्ट खाली येत असताना किंवा झोपाळ्यावरती जर का आपण झोका उंच चढवला तर झोका खाली येत असताना आपल्याला वाटतं की आपल्या पोटामध्ये असं गोळा आल्यासारखं होतं आपण म्हणतो बरोबर. म्हणजेच काय होतं की इंटरनल फोर्सेस वर नॉट बॉदरिंग अबाउट परंतु त्या केसमध्ये सुद्धा आपण इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असतो. म्हणजे याचं मिनिंग काय झालं तर या सर्वांचं मिनिंग असं आहे की आपण इक्विलिब्रियम मध्ये आहोत. आपण इक्विलिब्रियम मध्ये आहोत म्हणजे काय आपल्यावरती ऍक्ट होणारी सर्वच्या सर्व फोर्स सिस्टम ही बॅलन्स्ड आहे. ती फोर्स सिस्टम ही इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हणजे प्रत्येक फोर्स एकमेकांना किंवा सगळे मिळून सर्वांची जर का सम घेतली आपण तर ते सगळे एकमेकांना सम मध्ये बॅलन्स करतात किंवा सर्वांची समेशन ही नेट 0 येते बरोबर. म्हणजेच आता या केसमध्ये जर आपण रिअरेंज केलं हे इक्वेशन जर का आपण रिअरेंज केलं तर याच्यामध्ये काय येणार आहे आर इज इक्वल्स टू म्हणजे रिॲक्शन काढायची आपल्याला मी W इकडे साईडला घेतो W ला इकडे निगेटिव्ह साइन आहे इकडे गेलो काय होईल रे पॉझिटिव्ह बरोबर आणि MA काय होईल निगेटिव्ह बिकम निगेटिव्ह बरोबर. म्हणजेच रिॲक्शन आर इज इक्वल्स टू W मायनस MA झाला. क्लिअर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्या वेळेस लिफ्ट खाली येते त्यावेळेस रिॲक्शन जी आपल्या पायावरती येणार आहे किंवा आपल्या पायाला जे फील होणारा जो फोर्स आहे तो फोर्स हा कमीत कमी आहे लेस मॅग्निट्यूड आहे इथं. सर्वात जास्त मॅग्निट्यूड कुठं आहे तर या केसमध्ये ज्यावेळेस लिफ्ट वरती जातो त्यावेळेस आणि आपलं वेट एवढंच कुठं आहे तर ज्यावेळेस लिफ्ट हे आपलं रेस्ट कंडिशनला होतं त्यावेळेस. हे कळालं सर्वांना लक्षात आलं सर्वांच्या काय केलं आपण ते लिफ्टच्या मोशनचं तिन्ही केसेस लक्षात आल्या सर्वांच्या. येस सर. आता माझा प्रश्न असा आहे तुम्ही बऱ्याच वेळा एखाद्या बॉटल मध्ये वगैरे खडा भरून ते अशी बॉटल अशी हलवून शेक केली असेल बघा केले का त्याचं शेकिंग रे. येस तर त्या केसमध्ये ज्यावेळेस आपण एखादा बॉटल मध्ये खडा टाकतो तर माझ्याकडे सध्या बॉटल नाहीये टाइम बिंग आय डोंट हॅव द बॉटल विथ मी आय डू हॅव बट इट्स कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर जस्ट मिनिट आय विल शो यू. ही खूप मोठी बॉटल आहे याच्यामध्ये मी पाणी इथपर्यंत भरलेलं आहे
तर ज्यावेळेस मी शेक करतो म्हणजे पूर्णपणे समजा मी जोराने अशी खाली आणली तर त्यावेळेस काय होतं, पाणी हे बरोबर वरच्या टोकाला थटतं, स्ट्राईक होतो आणि खालचा सरफेस काहीसा रिकामा होतो, एम्प्टी होतो, बरोबर. तर त्या केसमध्ये काय होतं, तर आपली जी रिॲक्शन म्हणजे या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर आपण जर का आपलं जे लिफ्ट आहे, कुठे केस आहे आपली, जस्ट मिनिट, स्टार्ट ऑपरेटिंग. हा, इथं या केसमध्ये आपलं जे लिफ्ट आहे ते जोराने खाली लागलं म्हणजे ऍक्सलरेशन जो वाढत गेलो, त्याची व्हेलॉसिटी वाढत गेली. जर का व्हेलॉसिटी वाढत गेली तर एक केस अशी येऊ शकते की आपला जो पाय आहे इथला, तो पाय काय होणार आहे किंवा आपण काय होणार आहे, त्या लिफ्ट पासून एस्केप होणार आहे, बरोबर. मग ती केस कधी येईल रे, कोणत्या ऍक्सलरेशनला येईल, at which magnitude of acceleration we will feel that now we are getting escaped from the lift. आपला जो पाय होता लिफ्ट वरती ठेवलेला तो एस्केप होईल आणि आपण अधोंतरी राहील म्हणजे तरंगत राहील आणि लिफ्ट खाली 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 त्यावेळेस एम ए हा डब्ल्यू पेक्षा जास्त होईल. एम ए हा डब्ल्यू पेक्षा जास्त होईल, एम ए बिकमिंग ग्रेटर दॅन डब्ल्यू. ओके, आणखी मी आणखी रिअरेंज करतो. एक्झॅक्टली तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे, मी फक्त रिअरेंज करतो. एम ए इज ग्रेटर दॅन डब्ल्यू म्हणजे काय आता, एम जी. एम इंटू जी आहे, बरोबर. यातलं एम कॅन्सल होईल, बरोबर आहे का, दोन्ही साईडला एम Yes, आहे, sir. एम विल गेट कॅन्सल, मीन्स ऍक्सलरेशन ए इज बिकमिंग मोर दॅन जी. येस सर. म्हणजेच ज्या वेळेस ते लिफ्ट खाली येत असेल त्यावेळेस त्याचं ऍक्सलरेशन जे आहे, ज्या अमाऊंटने खाली येतंय त्याचं मॅग्निट्यूड जर का जी पेक्षा जास्त झालं म्हणजे 9.81 पेक्षा जास्त झालं म्हणजे इट इज ग्रेटर दॅन 9.81, ए इज 81 ग्रेटर मीटर पर दॅन सेकंड. 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इन दॅट केस वी विल गेट एस्केप्ड फ्रॉम इट, बरोबर. मग जर का ए इज इक्वल्स टू जी असेल म्हणजेच ए इज इक्वल्स टू 9.81 असेल तर त्यावेळची कंडिशन काय असेल, ए इज इक्वल्स टू जी. इनर्शिया फोर्स हा एक्झॅक्टली वेट वी फील वेटलेसनेस. वी we कॅन will फील वेटलेसनेस. feel weightless. एक्झॅक्टली, म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय वाटेल की आपल्याला काय वजनच नाही आता, बरोबर. म्हणजे काय वाटेल आपल्याला Yes, sir. की आपण जर का जोराने पाय खाली ढकलायचं म्हटलं म्हणजे इथून पाय खाली ढकलायचं म्हटलं तर आपल्याला असं वाटेल की आपण आता सहजासहजी ढकलू शकत नाहीये किंवा आपल्याला थोडा एफर्ट लावावा लागेल. किंवा आपण जर का पाय जस्ट वरती घ्यायचं म्हटलं किंवा खाली घ्यायचं म्हटलं तर तो काय होईल, इझिली आपल्याला मूव्ह करता येईल. क्लिअर, Yes, sir. दिस विल बी द कंडिशन्स वी कॅन से, isn't it? Okay, so now we'll start a discussion for the next point. पुढचा पॉइंट कोणता आपला, हा मोशन ऑफ लिफ्ट झालं. मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज. मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज मीन द सेन्स व्हाट, whenever we are connecting one object to the another object, whenever we are connecting one object to the another object, in that case how the forces are going to balance, how the acceleration they are going to accelerate, etc etc, that part we are going to study. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, सर्वात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही ट्रेन बघितली असेल, सर्वांनी ट्रेन बघितली, Yes, sir. की रेल्वे बघितली, येस सर. रेल्वे बघितली की ट्रेन बघितली, दोन्ही पण. दोन्ही. मग मला सांगा जी व्हेइकल जी पास होते तिला रेल्वे म्हणायचं की ट्रेन म्हणायचं, ट्रेन म्हणायचं सर. रेल्वे म्हणजे रूळ. रेल्वे म्हणजे रूळ झाला, रस्ता झाला, बरोबर. आपल्या भाषेमध्ये रस्ता त्याला आपण रूळ म्हणतो आणि त्याच्यावरून जाणारी जी व्हेइकल आहे तिला आपण काय म्हणतो, ट्रेन म्हणतो, बरोबर. तर ट्रेनचं कसं राहतं, इंजिन असतं पुढच्या बाजूला आणि त्याला पाठीमागे आपण बुगीज म्हणजे डबे जोडलेले असतात. यांची जी कनेक्शन येतात दॅट इज नथिंग बट द मोशन ऑफ अ कनेक्टेड बॉडीज. क्लिअर, दॅट मेकॅनिझम वी आर गोइंग टू ट्रीट इट एज अ मोशन ऑफ अ कनेक्टेड बॉडीज. ओके, after that the next point is circular motion. I think so we had a discussion on that. Kinetics of rotation, torque आपण डिस्कस केलेला आहे. mass moment of inertia and problems on a centroidal rotation, that problems and etc, that part we are going to have during our regular sessions. ज्यावेळेस मी आपला सिलेबस ऍक्च्युअली सुरू करेन त्यावेळेस आपल्याला हे सर्वच्या सर्व इन डिटेल्स विथ एक्झाम्पल्स अँड ऑल दोज थिंग्स वी हॅव टू सॉल्व. ओके, मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे
की आपला सब्जेक्ट हा 90% न्यूमेरिकल ओरिएंटेड आहे आणि 10% हा थिओरिटिकल ओरिएंटेड आहे. ओके. The discussion of the next unit, that is a unit number 7 we can say, that is work energy method. The title आपल्या युनिटचं ते वर्क एनर्जी मेथड आहे किंवा आपण त्याला वर्क एनर्जी इक्वेशन असं म्हणू शकतो. Total weightage of the marks for the university examination is a 16 marks, that is including the MCQs, theory question, numericals. Okay, सर्वच्या सर्व कंपल्सरी आणि जे काय ऑप्शनल असणार आहे ते सर्वांचं कन्सिडर करून 16 मार्क्स आहे. कंपल्सरी एक क्वेश्चन याच्यावरची 8 मार्क्स न्यूमेरिकल राहतं, 4 मार्क्स थेरी राहते आणि 2 मार्क्स एमसीक्यू राहतात. म्हणजे 8 4 12 2 14 राहिलेले 2 मार्क्स इकडे तिकडे काहीतरी थेरी वगैरे ऍडिशनल टाकलेली असते. ओके, नाउ विल डिस्कस वन बाय वन. सो वर्क अँड एनर्जी अँड अनदर टर्म यूज टू बी देअर इन ऍज अ पॉवर. बरोबर. मग वर्क एनर्जी आणि पॉवर हे बेसिकली काय आहे रे? वर्क म्हणजे काय बेसिकली, एनर्जी म्हणजे काय बेसिकली आणि पॉवर म्हणजे काय? ह्या सर्वांचं उगम स्थान कोण आहे, म्हणजे मूळ कोण आहे? जसं आपण म्हणतो की ऍक्सलरेशन किंवा मोशनचं मूळ जे आहे ते डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स आहे. डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स जर का चेंज झाली तर व्हेलॉसिटी येते, व्हेलॉसिटी चेंज झाली तर ऍक्सलरेशन येतं. तसं वर्क, पॉवर आणि एनर्जी यांच्यामध्ये बेस कोण आहे? फोर्स. फोर्स. ओके. वर्क, पॉवर आणि एनर्जी. आपण फोर्स लावला, हा म्हणजे आपण काय केलं म्हणतो रे? एनर्जी लावली. एनर्जी लावलेली आहे. बरोबर. आपण फोर्स लावला म्हणजे एनर्जी लावली. आपण एखादं बकेट उचललं किंवा एखादी व्हेकल ढकलली म्हणजे त्यावेळेस आपण काय म्हणतो की आपण आपली एनर्जी तिथं वाया घालवली किंवा एनर्जी आपली तिथं लावली. मीन्स व्हॉट? दिस इज अन एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, नथिंग एल्स दॅन दॅट. एखादं फोर्स लावतोय आपण किंवा एखादा ऑब्जेक्ट ढकलतोय त्यावेळेस आपण काय करतोय? वी आर एक्सपेंडिचरिंग अवर एनर्जी. आपली एनर्जी तिथं आपण लावतोय. मग एनर्जी लावल्यानंतर ना काय होतं? मग डायरेक्टली पॉवर डेव्हलप होते का? काय होतं एनर्जी लावल्यानंतर ना? साठे काय होतं? ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं. आता ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं म्हणजेच तिथं काय झालं रे? वर्क झालं. वर्क झालं. बरोबर. तर मॅथमॅटिकली आपण वर्कला काय म्हणतो रे? मॅथमॅटिकली इक्वेशनच्या भाषेमध्ये आपण वर्क डन कसं लिहितो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एक्झॅक्टली. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण काय म्हणतो? वर्क डन झालं म्हणतो. बरोबर. आता जस्ट अ मिनिट, आय वुड लाईक टू गिव्ह सम ऑफ द एक्झाम्पल्स. Just a minute, I would have to clear this. Suppose that we have an object. हा ऑब्जेक्ट आहे. बरोबर. आणि याच्यावरती मी या साइडने लेफ्ट साइडने ऑब्जेक्टच्या लेफ्ट साइडने म्हणजे इकडच्या बाजूने याच्यावरती फोर्स लावला. जस्ट अ मिनिट, इट इज नॉट गेटिंग इन्क्रीज्ड. Suppose that this is a force F applied on it. ज्याचं मॅग्निट्यूड काही असेल 10, 20 काही न्यूटन जे काय असेल ते. फोर्स F या ऑब्जेक्ट वरती मी लावलेला आहे. हा ऑब्जेक्ट हा समजा रफ सरफेस वरती रेस्ट करतोय. इट इज रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस. हा रफ हॉरिझॉन्टल सरफेस आहे. आता ह्या फोर्सने वर्कडन केलं किंवा नाही केलं हे आपण कशावरून ठरवतो किंवा कसं डिसाइड करतो रे? हाऊ इज टू डिसाइड दॅट द वर्क इज डन बाय दॅट फोर्स ऑर नॉट? ऑब्जेक्टच्या एनर्जीच्या पेक्षा जास्त फोर्स अप्लाय झाला तर त्याचं डिस्प्लेसमेंट होतं आणि त्याला वर्क म्हणायचं. एक्झॅक्टली. म्हणजेच काय? इथं जर का ऑब्जेक्टचं वेट डब्ल्यू असेल, डब्ल्यू म्हणजेच काय? याची इनर्शिया एम इंटू जी एवढं असेल. म्हणजे काय? इथं ऑब्जेक्ट रेस्टला आहे म्हणजे डब्ल्यू एवढं असणार, ते डब्ल्यू इज इक्वल्स टू एम जी एवढं असणार वेट त्याचं. आणि एम जी ही त्याची काय झाली? इनर्शिया झाली. बरोबर. ऍक्सलरेशन नाही म्हणजे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे आणि ते काय करणार? व्हर्टिकली डाऊनवर्ड ठेवणार म्हणजे ऍक्ट होणार आणि ऑब्जेक्ट हा बरोबर ह्या जमिनीला असा तो चिपकून राहणार आपल्या भाषेमध्ये. मग ज्या वेळेस आपण हा फोर्स एफ याच्यावरती लावू त्यावेळेस जर का अप्लाय केलेल्या फोर्सचं मॅग्निट्यूड हे डब्ल्यू पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस काय होणार? डिस्प्लेसमेंट होणार. देअर विल बी अ डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट. बरोबर. आणि डिस्प्लेसमेंट झाली म्हणजेच काय झालं? तर तिथं वर्क डन झालं म्हणून. बरोबर. सॉरी, जस्ट अ मिनिट. देअर विल बी अ वर्क वी कॅन से. मी सिंपल फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. कधी वर्क झालं? ज्या वेळेस फोर्स एफ आपण अप्लाय केला
त्याचं मॅग्निट्यूड हे डब्ल्यू पेक्षा जास्त होतं, म्हणजे एमजी पेक्षा जास्त होतं. त्याच्यामुळे काय झालं, ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाला आणि त्यावेळेस आपण काय म्हटलं, वर्क डन झालं म्हटलं. आता सेकंड केस मी घेतो. सेकंड केस मध्ये काय केलेलं आहे, मी या ऑब्जेक्ट वरती फोर्स एफ हा व्हर्टिकली डाऊनवर्ड लावला. दिस इज अ फोर्स एफ ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि जो ऑब्जेक्ट रेस्ट करतोय तो जमिनीवरती आहे. या केसमध्ये फोर्सने केलेलं वर्कडन किती असेल रे? What could be magnitude of work done by the applied force F? डिस्प्लेसमेंट एस 0 आहे त्यामुळे वर्क डन 0. डिस्प्लेसमेंट 0 आहे त्याच्यामुळे वर्क डन 0 आहे. 0. हा निकिता काय असेल रे? मी रॅन्डमली अशी नावं घेत जाईन बरं करेल. वर्कडन 0 आहे म्हटलं तुम्ही. एक्झॅक्टली वर्कडन 0 आहे, कारण आपण रिजिड बॉडी घेतलेली आहे. रिजिड बॉडी आहे म्हणजे ही फोर्स लावल्यानंतर ना कॉम्प्रेस होणार नाहीये. जर का कॉम्प्रेशन झाली असती तर डिस्प्लेसमेंट झाली असते आपण म्हटलं असतो, कारण काय झालं असतं, हे साईडला फुगलं असतं. आपण जर का बलून घेतला आणि तो बलून जर का प्रेस केला तर त्याचे डायमेन्शन बदलते आणि साईडला ते काय होते, एलॉंगेट होतं. म्हणजे काय झालं, तिथं डिस्प्लेसमेंट होणार, म्हणजे वर्कडन हे होणार. परंतु जर का ऑब्जेक्ट हा रिजिड असेल तर त्या रिजिड ऑब्जेक्टला हा फोर्स जमिनीमध्ये खाली ढकलू शकणार नाहीये. म्हणजे आपण सरफेस हार्ड घेतलाय, त्या केसमध्ये व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला ऍक्ट केल्यामुळे होणारं वर्कडन हे कंपल्सरी 0 असणार आहे. बरोबर. तर समजा थर्ड केस घेतो मी आता. तर थर्ड केस मध्ये काय आहे, जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट, किंवा समजा मी दुसरा ऑब्जेक्ट घेतो. टाइम बिंग आय वुड लाईक टू गो फॉर अनदर ऑब्जेक्ट. सपोज दॅट दिस इज अनदर ऑब्जेक्ट अँड इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द राईट हँड साइड. या ऑब्जेक्टची जी डिस्प्लेसमेंट होतीये ती डिस्प्लेसमेंट ही बरोबर राईट हँड साइडला होतीये, आणि याच्यावरती जो ऍक्ट होणारा फोर्स आहे त्या फोर्सचं जे डिरेक्शन आहे त्या फोर्सचं डिरेक्शन हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. The force is acting in a vertically downward direction. This is a force F. I would like to write over here, and this is a direction of a displacement. डिस्प्लेसमेंट कशामुळे होते, काय ते त्याच्यावरती दुसरा फोर्स ऍक्ट होतोय, तो मी दाखवलेला नाहीये, किंवा ऑब्जेक्ट ऑलरेडी मोशन मध्ये होता आणि त्याच्या इनर्शियामुळे तो राईट साईडला चाललेला आहे, आणि आपण जो अप्लाय केलेला फोर्स आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. तर या केसमध्ये या फोर्सने केलेलं वर्कडन किती आहे या ऑब्जेक्ट वरती? आन्सर फास्टली. वर्कडन या फोर्सने केलेलं किती आहे? 0. 0.